गुड मॉर्निंग मित्रांनो. भरपूर दिवसानंतर आज इथनं तुम्हाला हे लोकेशन दिसतं असेल मागचं. तर आज आहे मित्रांनो रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचं प्रेमाचं नातं, बरोबर. एक पण या रक्षाबंधनच्या दिवसानिमित्त मला असे काहीतरी गोष्टी आठवल्या जुन्या, बरोबर. तर त्याच्यावरून एक असं समजायला आलं की एक सख्खी बहीण असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सख्खी बहीण पाहिजे, नाही का? सख्खी बहीण असली ना, ते प्रत्येक अडचणीत आपल्याला प्रोटेक्ट करते. कारण की मी बघितलंय, माझ्याही काकांच्या मुली, माझ्या काकांची मुलं, मला भरपूर फॅमिली आहे, खूप मोठी. तर त्यांच्या कुठल्याही अडचणी असो, काही असो, त्यांना प्रोटेक्ट करतात, बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे मला एक गोष्ट आठवली की रक्षाबंधन हे कशासाठी असते आणि त्या रक्षाबंधनमुळे कशाची जाणीव होते. तर या गोष्टीची जाणीव होते की जीवनात एक बहीण असणं, तेही सख्खी बहीण असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक अडी अडचणीमध्ये ते तुम्हाला प्रोटेक्ट करेल. ज्या ठिकाणी तुमचे मम्मी पप्पाही तुमचा साथ सोडतील, तिथे बहीण तुम्हाला प्रोटेक्ट करेल. कारण की ते नातंच एक वेगळं असतं, बरोबर. आणि मी बघितलंय माझ्या घरात सुद्धा, माझ्या घरात बाहेर सर्व ठिकाणी बघितलं. माझे मित्र पण आहे, त्यांच्या बहिणी पण आहे, त्यांच्या बहिणी पण त्यांना अशा अशा ठिकाणी प्रोटेक्ट करतात ना, जिथे ते मम्मी पप्पांशी शेअर नाही करू शकत, पण ते बहिणीशी शेअर करतात. तर त्याच एका गोष्टीमुळे असं वाटते की यार, बहीण पाहिजे होती एक. म्हणजे बहीण जर असती तर मी कुठल्या गोष्टी तिला शेअर करू शकलो असतो. आहेत मला बहिणी आहेत, असं नाहीये, पण काकाच्या मुली आहेत. आणि मित्रांनो, माझा त्यांच्याशी काही जास्त कॉन्टॅक्ट नाहीये. ते एक रिझन होतं. त्या रिझनमुळे माझा त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट नाहीये. मी त्यांच्याशी जास्त बोलत, म्हणजे जास्त म्हणजे होतच नाही. 4-5 वर्ष तरी, 4 वर्ष तर कुठंच नाही गेले, मी त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोललेला नाहीये. पण त्याच जागी माझी सख्खी बहीण जर असती तर तिने मला काही जरी झालं असतं ना, काही, मी कितीही क्रिटिकल कुठली गोष्ट केली असती, ज्या गोष्टींमुळे दुसरे लोक बोलत नाही, पण ती बहीण माझ्याशी बोलली असती. कारण की ते नातंच वेगळं असतं, ते कनेक्टिव्हिटीच वेगळी असते. म्हणून सख्खी बहीण असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जगात सख्खी बहीण पाहिजे. 3 नाते तर इम्पॉर्टंट आहे, माय बाप आणि बहीण. हे तिन्ही सख्खे नाते असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हे मला समजलं ना, आज रक्षाबंधन होती, त्याच्या निमित्ताने मी व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, चला बाय बाय मित्रांनो.